नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड मालेगावचा एबीपी माझाच्या व्हिजनमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती। सोशल मीडियाच्या पोस्ट ट्रॅक करण्यात कमी पडल्याची कबुली। नागपूर हिंसाचार घडवून आणण्यामागे व्यापक कट असल्याचा मुख्यमंत्र्यांना संशय। बंगाली भाषेतील सोशल मीडियावरील पोस्टवरती फडणवीसांचं बोट। धनंजय मुंडेंच्या विरोधात कोणीही पुरावा आणून दिला तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडीचं कौतुक। उद्धव ठाकरेंबरोबर पुढेही युती करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। तर महायुती महानगरपालिका निवडणुका एकत्रच लढणार असल्याचं केलं जाहीर। नागपुरात शुक्रवारच्या नमाज निमित्ताने शहरामध्ये अलर्ट। मशिदींच्या बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। हिंसाचारग्रस्त भागामध्ये मोजक्याच जणांच्या उपस्थितीत नमाज पठण। नागपूरमधील संचारबंदीमध्ये पुन्हा एकदा बदल। 6 भागातील शिथिलता रद्द करून पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी। शहरामधील 11 पैकी 9 भागामध्ये संचारबंदी कायम। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीमुळे कोठडीत मृत्यू। न्यायदंडाधिकाऱ्यांकडून गोपनीय अहवाल सादर। मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना नोटीस। सरसंघचालकांना ताब्यात घेण्याचे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे तत्कालीन एटीएस अधिकाऱ्याला आदेश। मालेगाव स्फोटातील आरोपीच्या वकिलांचा कोर्टात दावा। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवरती गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणामध्ये अटक। 1 कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना कारवाई। प्रशांत कोरटकरच्या अडचणींमध्ये वाढ। हायकोर्टाकडून कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती नाही। आता कोरटकरला अटक होणार का याकडे लक्ष। जळगावमधल्या कानसवाडा गावामध्ये शिवसेनेच्या माजी उपसरपंचाची निर्घृणपणे हत्या। तिघांनी चाकू आणि चॉपरनं भोसकलं। नातेवाईकांचा आक्रोश।